नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रथमच असं घडणार आहे की सरोजला हे कलाचं म्हणणं पटणार आहे. कला जे काय म्हणते याबद्दल सरोजला तिला कळणार आहे की कला जे बोलत आहे त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि कला जे बोलते ते योग्य आहे हे पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. कारण काहीही झालं तरी कला जे म्हणत आहे त्या गोष्टीमध्ये कुठेतरी तथ्य आहे हे तिला जाणवणार आहे आणि ती कलाच्या बाजूने उभी राहणार आहे. हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे आता राहुलला पोलीस घेऊन फरफटत खाली आलेले असतात आणि कला सांगत असते यानेच केलेलं आहे. केकमध्ये विष या राहुलनेच मिक्स केलेलं आहे. गुंडांना पण राहुलनेच पाठवलं होतं. चांदेकरांच्या जीवावरती तो उठलेला आहे हे सगळं कला सांगत असते आणि पोलिसांनी तर राहुलला फरफटत आणलेलं असतं आणि अक्षरशः त्याची अवस्था बिकट झालेली असते. तेव्हा तो म्हणत असतो की मला माफ करा. अद्वैतने त्याच्या कानाखाली वाजवलेली असते तर सरोजनेही राहुलच्या कानाखाली जाळ काढलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की तू आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त या घरचा चांदेकर नाही आहे म्हणून तू करत आहे. माझ्या मुलाच्या जीवावरती तू उठलेला आहे एवढं लक्षात ठेव. हे सरोज त्याला बोललेली असते आणि त्यासोबतच इकडे राहुल म्हणत असतो की मी असं काही केलेलं नाही आहे. कला म्हणत असते यानेच या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि आता याची नाटकं सुरू झालेली आहेत असं कला सांगत असते आणि पोलिसांना म्हणत असते की घेऊन जा याला कारण ह्या चांदेकरच्या जीवावरती उठलेला आहे. या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे राहुल म्हणत असतो की मी असं काहीच केलेलं नाही आहे. त्याचा कांगावा सुरू होतो आणि राहुल म्हणत आहे की मला नाही माहिती हे सगळं कुणी केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे हे मला नाही माहिती असं तो सर्वांच्या समोर सांगत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब इकडे राहुलला म्हणत असतात की काहीही झालं तरीही तुम्ही जी चूक केलेली आहे तो गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षा व्हायलाच पाहिजे असं म्हणत पोलीस आता राहुलला फरफटत घेऊन चाललेले असतात. तेव्हा राहुल आबांना म्हणत असतो आबा तुम्ही तरी वाचवा ना मला. मी काही नाही केलेलं आबा प्लीज मला वाचवा असं म्हणत राहुल आबांशी बोलत असतो. परंतु राहुलने जे कांड केलेलं असतं त्याची शिक्षा तर त्याला भोगावी लागणारच असते कारण त्याने एवढा गुन्हा केलेला आहे की त्याचा विचारही कोणी स्वप्नात केला नव्हता. आणि इकडे किचनमध्ये लपून बसलेली असते ती म्हणजे नैना आणि नैना तिथून लपून ही सर्व पाहत असते. तिला मात्र या सगळ्या कोणत्या गोष्टीत पडायचं नसतं म्हणून तिने गुपचूप तिथून सर्व गोष्टी पाहत असते. आणि त्याचवेळी तिथे सरोज बोलत असते की आत्ताच्या आत्ता याला घेऊन जावा कारण हा माझ्या मुलाच्या जीवावर उठलेला आहे आणि त्याला या घरामध्ये राहायला परवानगी नाही असं म्हणत सरोजने सांगितलेलं असतं. तो म्हणत असतो मम्मा तू तरी मला वाचव ना असं तो म्हणत रोहिणीकडे आलेला असतो. त्यावेळेस राहुल इकडे अद्वैतकडे तो अद्वैतने पण राहुलची कॉलर पकडलेली असते त्याचं थोबाड फोडलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं की निघ आत्ताच्या आत्ता याला घेऊन जा कारण याची तीच लायकी आहे. हा प्रत्येक वेळेस वेगवेगळं कांड करत असतो आणि आम्ही प्रत्येक वेळेस त्याला समजून घ्यायचं आहे अजिबात नाही. आता त्याला कोणीही या घरात समजून घेणार नाही. त्याला आत्ताच्या आत्ता घेऊन जा. त्यावेळेस रोहिणी तिथं आलेली असते आणि रोहिणी म्हणत असते की तुला मी सांगितलं होतं असलं काही कांड करू नकोस आणि पुन्हा पुन्हा तू अशाच गोष्टी करत आहे आणि त्याची शिक्षा तुला भोगावी लागणार आहे. इकडे राहुल हातापाया पडत असतो तोपर्यंत पोलिसांनी त्याच्या हातामध्ये बेड्या घातलेल्या असतात आणि पोलीस त्याला घेऊन फरफटत निघालेले असतात. तो म्हणत असतो की मामा मला वाचव ना मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा रोहिणी मात्र म्हणत असते की तू काय केले आणि काय नाही केले हे तुलाच माहिती आहे त्यामुळं त्याची शिक्षाही तुला भोगावी लागणार आहे. आणि मग रोहिणीनेही आता हात झटकलेले आहेत आणि तीही याची साथ देणार नाही हे फायनल झालेलं असतं आणि त्यामुळं वाट लागलेली असते ती म्हणजे राहुलची. राहुलने काहीही केलं तरी आता कोणीही त्याचं ऐकणार नाही या गोष्टी मात्र फिक्स झालेल्या असतात. आणि इकडे झोपीतच आता राहुल ओरडत आलेला असतो. राहुल म्हणत असतो की मी काही केलेलं नाही आहे माझी काही चूक नाही आहे या सगळ्यामध्ये असं तो बोलत असतो. आणि त्याच वेळेस इकडे राहुल हात जोडून म्हणत असतो की मला माफ करा मी काही केलेलं नाही आहे. नैना म्हणत असते राहुल उठ काय चाललंय तुझं हे सगळं. तेव्हा मात्र इकडे नैना जेव्हा असं म्हणत असते तेव्हा राहुल म्हणत असतो की हे सगळं तुझ्यामुळं झालंय या सगळ्याला जबाबदार तू आहेस तू हे सगळं केलेलं आहे असं तो तिला बोलायला सुरुवात करतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की तो नैनाला म्हणत असतो बाजूला हो तू माझ्या शेजारी काय करतेस. नैना तर निवांत अगदी राहुलच्या रूममध्ये एंट्री मिळवलेली आहे. राहुलच्या सोबत बेडवरती झोपलेली असते म्हणजे आता ती विसरलेली आहे की तिनं मोलकरीण म्हणून राहत होती त्या सर्व गोष्टी ती विसरलेली आहे आणि पुन्हा आता नैना ही चांदेकरांच्या घरची मालकीण होण्याचा प्रयत्न करत आहे. तर इकडे कला मात्र विचार करत असते. कला म्हणत असते नाही काहीतरी कुठेतरी चुकतंय कारण जे मला दाखवण्यात येते जे घडतंय
त्याहीपेक्षा वेगळ्या गोष्टी आहेत, कारण जे घडत आहे ते वेगळंच आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. कला म्हणत असते, नाही, मला ना विचार करायचं चुकतंय असं वाटायला लागलेलं आहे, कारण मला असं वाटतंय की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या चांदेकरशीच कनेक्टेड आहेत. या सगळ्या गोष्टींना जबाबदार कुणीतरी अशी व्यक्ती आहे ज्याने चांदेकरच्या जीवावर उठलेली आहे. हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि कला म्हणत असते की मला या सगळ्याचा शोध लावायचाच आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कला उठते तेव्हा किचनमध्ये ती काम करत असते. आता नैना मात्र काम करायला आलेली नसते. किचनमध्ये कलाचं काम सुरू असतं. तेव्हा आबा सांगत असतात की हे बघ कला, सगळं काम सावकाश होऊ दे, अजिबात घाई करायची गरज नाही, कारण काहीही झालं तरीही स्वतःच्या जीवाला जपणं गरजेचं आहे. कलाच्या डोक्यात विचार चालू असतात. कला म्हणत असते की आता सगळेजणच आलेले आहेत तर मी सगळ्यांच्या समोरच ह्या गोष्टी बोलून घेते, म्हणजे पुन्हा सेपरेट कोणाच्या पुढं बोलायची गरज पडणार नाही, वेगळं वेगळं सांगायची गरज पडणार नाही. आबा तिथं आलेले असतात. कलाला म्हणत असतात, काय गं कला, कुठे लक्ष तुझं, काय झालेलं आहे? कला मात्र शांतच असते. तिच्या डोक्यात विचार सुरू असतात आणि रोहिणी, राहुल सगळेजण तिथं असतात आणि कलाच्या डोक्यातलं हे विचारांचं चक्र मात्र थांबत नसतं आणि ती म्हणत असते की काहीही झालं तरीही मला या सगळ्यांना या गोष्टी सांगणं गरजेचंच आहे आणि जोपर्यंत मी या सगळ्यांशी या विषयावरती बोलत नाही तोपर्यंत गोष्टी क्लिअर होणार नाहीत, हे कलाने ठरवलेलं असतं. सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात. अंजू सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते. तेव्हा कला म्हणत असते की मला महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. तेव्हा आबा म्हणतात की बोल. तेव्हा कला सांगत असते की केकमध्ये विष टाकणं, त्याचबरोबर चांदेकरला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करणं, चांदेकरला किडनॅप करण्याचा प्रयत्न करणं, ह्या सर्व गोष्टी एकाशीच कनेक्टेड आहेत. नक्कीच काहीतरी असं घडलेलं आहे की ज्यामुळं हे सगळं घडत आहे. चांदेकरच्या जीवावर उठणारी एक व्यक्ती एकच आहे आणि त्या व्यक्तीमुळे हे सर्व घडत आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो, काय बोलतेस तू, या सगळ्याचं कसं कनेक्शन असेल खरे? तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर तुझ्या लक्षात येत नाही आहे नक्की काय प्रॉब्लेम आहे ते, कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी आहेत त्या कनेक्टेड आहेत, जरा समजून घ्यायचा प्रयत्न कर तू, असं कला त्याला सांगत असते. अद्वैत म्हणत असतो, तू ना उगीच त्या गोष्टीचा बाऊ करत आहेस. तेव्हा कला म्हणत असते की मी या गोष्टीचा बाऊ करत नाही आहे चांदेकर, मी तुला खरं तेच सांगत आहे, कारण या गोष्टीमध्ये काहीतरी मला तथ्य जाणवतंय म्हणून मी तुझ्याशी या विषयावरती बोलत आहे आणि मी सगळ्यांना एकाच वेळी हा विषय सांगत आहे. तेव्हा सरोज म्हणत असते की आम्ही सगळे चांदेकर आहोत काळजी घ्यायला, तू नको काळजी करू. तेव्हा कला म्हणत असते की हो बरोबर आहे चांदेकर, तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे, तुला जर काय झालं असतं तर माझ्या जीवाचं काय झालं असतं, हा प्रश्न कला त्याला विचारत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, काय बोलतेस तू हे? आणि सरोजच्याही लक्षात येतं. सरोज म्हणते की म्हणजे आता अद्वैतची काळजी दाखवून ही अद्वैतच्या मनामध्ये घर करण्याचा प्रयत्न करत आहे, अद्वैतकडून सिंपती मिळवून अद्वैतच्या आयुष्यात जाण्याचा प्रयत्न करत आहे. कारण तू अद्वैतचं म्हणणं असतं की नाही हे सगळं चुकीचं आहे, अशा पद्धतीनं काही घडलेलं नाही असं तिचं म्हणणं असतं. परंतु कला मात्र म्हणत असते की नाही, काही झालं तरीही आबा तुम्ही नीट विचार करून बघा, ह्या गोष्टी कनेक्टेड आहेत. हे तेव्हाच का घडलेलं होतं, मग इतक्या दिवस असं कधी झालेलं नाही आणि अचानक का झालेलं आहे? पण मला आता त्याहीपेक्षा पुढची काळजी वाटते, ती म्हणजे पुन्हा जर चांदेकरच्या जीवाला धोका निर्माण झाला तर काय करायचं, कारण जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि ते थांबलं पाहिजे असं मला वाटत आहे, असं कलाचं म्हणणं असतं. आणि कला जे म्हणत असते ते खरं असतं, ते म्हणणं आबांनाही पटत असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला कोण काय करणार आहे, मला कोणीच काही करू शकत नाही. तेव्हा कला म्हणते की चांदेकर बरोबर आहे, तुला कोणीच काही करू शकत नाही, पण ही गोष्ट विसरून पण चालणार नाही की 2 वेळा तुझ्या जीवाच्या बाबतीत काहीतरी वाईट घडण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्यामुळं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, असं कला म्हणत असते. सरोज म्हणत असते की आम्ही सगळे चांदेकर खंबीर आहोत, तू नको काळजी करू, तू या गोष्टीमध्ये पडू नको. तेव्हा इकडे राहुलला रोहिणी म्हणत असते की ह्या कलाला थांबवलं पाहिजे, हे जर पोलीस केसचं प्रकरण थांबलं नाही तर आपण यामध्ये पूर्णपणे अडकणार आहोत, एवढं राहुल लक्षात ठेव आणि मूर्खपणा करणं बंद कर, आता तरी शहाण्यासारखा वागायला सुरुवात कर, कारण तुझ्या ह्या मूर्खपणामुळे या सर्व गोष्टी घडत आहेत आणि तू जर व्यवस्थित वागलास तर हे सगळं होणारच नाही, असं रोहिणी त्याला सांगत असते. परंतु राहुलला मात्र या गोष्टी पटतच नसतात. राहुलचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हे सगळं जे काही घडतंय ह्याला जबाबदार मी नाही. इकडे सरोज मात्र चिडलेली असते. सरोजला कलाचं हे वागणं अजिबात आवडलेलं नसतं. एकीकडे अद्वैत म्हणत असतो की नाही मला कोणी काही करू शकणार नाही, पण कलाला कुठंतरी वाटत असतं म्हणून आबा मात्र कलाची साथ देत असतात. आबा म्हणत असतात की बरोबर आहे अद्वैत, सुनबाई म्हणते त्यात काहीतरी तथ्य आहे, जर हे सगळं त्याच दिवशी घडत असेल तर आपल्याला विचार करावा लागणार आहे.
तू विचार कर ना, यापूर्वी कधी असं घडलेलं होतं का? आणि इकडे नैनाला पण आता भीती वाटायला लागलेली असते. तिला असं वाटत असतं की आपण याच्यामध्ये अडकलो जाऊ की काय, याची भीती नैनालाही खूपच वाटत असते. आणि नैना या गोष्टींचा विचार करायला लागलेली असते. नैना म्हणत असते की काही झालं तरी हे प्रकरण थांबणं गरजेचं आहे. जर हे प्रकरण थांबलं नाही तर खूप अवघड होणार आहे, असं नैनाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. नैना म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मला एक गोष्ट करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र नैनाला भीती वाटायला लागलेली आहे. तिला असं वाटत आहे की आता आपण यामध्ये पूर्णपणे अडकलो जाणार आहोत आणि आपली वाट लागणार आहे, हे नैनाच्या लक्षात आलेलं असतं. इकडे सरोज मात्र चिडलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की कलाने याबाबतीत अजिबात तोंड घालायची गरज नाही आहे, आमच्या घरचा प्रश्न आहे, आम्ही बघून घेऊ, असं सरोजचं म्हणणं असतं. परंतु इकडे कला म्हणत असते की चांदेकरच्या जीवाच्या बाबतीत काय झालं तर मी अजिबात शांत राहणार नाही. आणि चांदेकर तुझ्या बाबतीत जर कोण काय करणार असेल तर आपल्याला विचार करावा लागणार आहे, असं स्पष्टपणे ती बोलत असते. आणि सगळ्यांनाच कळलेलं असतं की कलाने अद्वैतच्या प्रेमासाठी हे बोललेली आहे. मग तेव्हा कला तिथे सावरून घेते आणि म्हणत असते की मी सगळ्यांच्याच बाजूने बोलत आहे, कारण सगळ्यांनाच चांदेकर तुझी काळजी आहे म्हणून हे सगळं मी बोलत आहे, असं कला सांगत असते. आणि त्यासोबतच कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकर तुला वाटत आहे पण त्याहीपेक्षा गोष्टी वेगळ्या आहेत. तेव्हा सरोज रागानेच तिथून निघून जाते. सरोजला राग आलेला असतो. सरोजला काही ही गोष्ट पटलेली नसते, कारण तिचं असं म्हणणं असतं की अद्वैतच्या बाबतीत कोणीही काही वाईट करणार नाही आणि तू हे बोलत आहे, हे बोलण्याचा अधिकार तुला नाही. आम्ही चांदेकर आहोत, आम्ही बघून घेऊ, तू मध्ये पडायची काहीही गरज नाही, असं तिचं म्हणणं असतं. परंतु तिच्या ही गोष्ट लक्षात येत नसते की काही झालं तरी कला ही एक चांदेकर आहे आणि ती अद्वैतची बायको आहे, त्या हक्काने ती याबाबतीत बोलू शकते. त्यावेळेस रोहिणी तिथं म्हणत असते की काही झालं तरीही आत्ता आपल्याला राहुल काहीतरी करणं गरजेचं आहे. त्या कलाने जर हे सगळं प्रकरण उकरून वर काढलं तर आपण मात्र पूर्णपणे अडकणार आहोत, एवढं लक्षात ठेव, असं रोहिणी राहुलला सांगत असते. राहुल म्हणत असतो की हो मम्मा, मी काहीतरी प्रयत्न करत आहे. तेव्हा रोहिणी पुन्हा त्याला म्हणते की तू प्रयत्नच करत असतो प्रत्येक वेळेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता जर काही कांड करणार असेल तर त्याआधी मला सांग, कारण मी जेव्हा तू हे कांड केलं होतं तेव्हाच मी तुला सांगितलेलं होतं की याच्यामध्ये तू अडकला जाणार आहेस. आणि तेच झालेलं आहे, कारण तुला मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे माती खाताना जरा विचार करून खात जा, कारण ते जर अंगलट आलं तर ते निस्तरायची जबाबदारी ही आपली असते. पण तुला ते कळतच नाही आहे, तुला स्वतःचंच डोकं चालवायचं असतं, तुझी स्वतःचीच अक्कल चालवायची असते आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम तू मला भोगायला लावत आहे, हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तिने आता राहुलला ठणकावून सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की आता शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, असं रोहिणी राहुलला सांगत आहे. आणि म्हणत आहे काही झालं तरी मी माझ्या बाजूने प्रयत्न करत आहे, पण ही पोलीस केस मात्र थांबली पाहिजे आणि त्या कलाला या सगळ्यातून लांब ठेवलं पाहिजे, त्यासाठी काय करता येईल ते मी बघत आहे, असं ती राहुलला सांगत असते. राहुल मात्र म्हणत असतो की हो मम्मा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा संगीता बोलत असते, काजल तिला म्हणत असते की अगं आई, आपल्याला काहीतरी करून या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे संगीता म्हणत असते की अगं बरोबर आहे, आपण नवीन बिझनेस सुरू केलेला होता, पण ही गोष्ट मात्र विसरून चालणार नाही. काहीही झालं तरीही आपण जो नवीन बिझनेस सुरू केलेला आहे तो आपल्याला सुरू करावाच लागणार आहे, असं म्हणून असा विचार करून चालणारच नाही, हे लक्षात ठेव ना, कारण काही झालं तरीही ही गोष्ट विसरून कशी चालेल की नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत, हे विसरून चालणारच नाही. ह्या सर्व गोष्टी आता बोलल्या जात असतात. आणि त्यासोबतच काजल म्हणत असते की मी पक्यालाही सांगितलेलं आहे, पक्याही मला म्हणलेलं आहे की त्या कॉलेजवरती आपल्याला जाहिराती लावायच्या आहेत, तिथल्या भिंतीवरती, आणि आपला बिझनेस सुरू करायचा आहे, हे सगळं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे संगीता म्हणत असते की माझी लेक तिकडे अडचणीत आहे आणि मी नवी सुरुवात करायची, हे तर मला काही पटत नसतंय आणि मला काय हे कळना गेलं आहे की काय करावं नक्की. आणि त्यासोबतच इकडे त्यांचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही या सर्व गोष्टी आहेत त्या वेगळ्या पद्धतीने मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याबरोबर इकडे काजल म्हणत असते की अगं मला सांग, कलाताईला तर आवडणार आहे का तू बिझनेस सुरू करायचं म्हणली आणि तो बंद होतोय, कारण विचार कर ना, ह्या गोष्टी आपल्याला सोडवून पुढे जायचं आहे. अगं कलाताई सांगेल आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर.
तर आपण आहोत ना कलाताईच्या सोबत, मग काळजी करू नकोस आई तू, असं तिला काजल समजवत असते. परंतु संगीताला मात्र वेगळीच भीती वाटत असते, कारण कला एकतर अडचणीत आहे, कलाच्या बाबतीत काय झालंय माहीत नाहीये आणि आपण हे सगळं करत आहोत ही गोष्ट तिला पटत नसते. म्हणून तिच्या डोक्यामध्ये अशी भुणभुण सुरू झालेली असते. काजल म्हणत असते, पण आई आता सुरुवात तर करूया ना, आपण सुरुवात करायचं ठरवलेलं होतं, एकदा सुरुवात तर करूया, मग बाकीच्या गोष्टी बघूया, असं काजल इकडे संगीताला समजवत असते. परंतु संगीता मात्र म्हणत असते की काजल, मला असं वाटत आहे की जरा शांतपणे घेणं गरजेचं आहे, एवढी घाई करायला नको आहे. तेव्हा काजल म्हणत असते की घाई वगैरे काही होत नाही आई, मी तुला काय सांगत आहे लक्षात येते का तुझ्या, त्याप्रमाणे आपण करायचं आहे, असं काजल तिला स्पष्टपणे सांगत आहे. तेवढ्यातच सोहम तिथं आलेला असतो आणि सोहम म्हणत असतो की संगीता काकू तुम्ही कशा आहात, मी मुद्दामच आलेलो आहे तुम्हाला भेटायला, कारण कालच्या त्या गोष्टीमुळं तुम्हालाही तेवढंच टेन्शन आलेलं असणार आहे, म्हणूनच मी आलेलो आहे, असं सोहम सांगत असतो. त्यावेळेस संगीता म्हणत असते की सोहमराव, खरंच तुम्ही येता आणि त्या घरातली खबरबात आम्हाला कळते, बरं वाटत आहे, कारण काहीही झालं तरीही माझी पोरगी तिथं आहे ना आणि ती सुखात असली पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे, असं इकडे संगीता सोहमला म्हणत असते. आणि सोहम म्हणत असतो की संगीता काकू काळजी करू नका, सगळं व्यवस्थित आहे आणि कलावहिनीही व्यवस्थित आहे. तेव्हा संगीता सांगते की काजल जा पाणी घेऊन ये जा, आणि काजलला तिने पाणी आणायला सांगितलेलं असतं आणि मग सोहमला ती पाण्याचा ग्लास देत असते. सोहम हात पुढे करत असतो तर काजल तो ग्लास खाली ठेवते. सोहमच्याही लक्षात आलेलं असते की गोष्टी काय घडत आहेत, त्याचबरोबर संगीता समोर आहे, कारण त्या दिवशी सोहमने कशा पद्धतीने कप पकडलेला होता, म्हणूनच काजल अशा पद्धतीने वागलेली असते. इकडे काजल सोहम सांगत असतो की संगीता काकी तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही सुरू करा, तुमचा बिझनेस सुरू झाला पाहिजे, कारण आत्ता कलावहिनी ठीक आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित मार्गी लागणार आहे, काळजी नका करू, मी आहे ना, आणि मी तुम्हाला सांगत जाईल ना कलावहिनीच्या बाबतीत काही झाले काही नाही, त्यामुळं तुम्ही बिंदास्त राहा, असं संगीताला तो सांगत असतो. आणि संगीताला म्हणत असतो की काही झालं तरीही आत्ता संगीता काकी काळजी करायची काहीच गरज नाही. आता सोहमने सांगितल्यानंतर संगीताला कुठंतरी मनात पटलेलं असतं आणि संगीता या गोष्टीसाठी आता तयार झालेली असते. आणि त्याचबरोबर संगीताने ठरवल्याप्रमाणे गोष्टी झालेल्या असतात. इकडे सरोजला खूप राग आलेला असतो. सरोज विचार करत असते, म्हणत असते की ही मुलगी अद्वैतच्या जवळ जाण्याचा तर प्रयत्न करत नाही आहे ना, अद्वैतपासून लांब ठेवायचा मी तिला प्रयत्न करते, पण ती अद्वैतच्या जवळजवळच जात आहे, नक्की काय घडतंय हे सगळं, असा विचार तिच्या डोक्यात चालू असतो. आणि नेमकी त्याच वेळीच तिथे येऊन पोचलेली असते ती म्हणजे रोहिणी. रोहिणी तिथं आलेली असते आणि रोहिणी म्हणत असते की सरोज वहिनी, तुझ्या लक्षात येते का काय झालेलं आहे, अगं विसरू नकोस तू, ती मुलगी अद्वैतच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी अंजू तिथं आलेली असते आणि सरोज अंजूला सांगते की त्या पोरीला इकडे पाठवून दे, त्या मुलीला पाठव, कारण सरोज कलाचं नावही घेत नसते. तेव्हा सरोज म्हणत असते, हे बघ रोहिणी, तू जरा शांत राहा, आता तू जे बोलत आहे ते माझ्या डोक्यातही सुरू आहे. तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते की तिला जर अक्कल नाही आहे तर तिनं आपल्यामध्ये पडायची काहीही गरज नाही, तिनं आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर करायची गरज नाही आहे, कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या पद्धतीनं कराव्या लागणार आहेत. हे सगळं या दोघींचं बोलणं चाललेलं असतं आणि कलाला बोलवलेलं असतं. सरोज म्हणत असते की मी दाखवून देईल तिला काय करायचं आहे ते, आणि तिच्या डायरीमध्ये जे लेटर ठेवलेलं असतं ते लेटर तिनं घेतलेलं असतं आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडत असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता कलाला ती म्हणत असते की तू विसरली असशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला काय लिहून दिलेलं आहेस, कारण तू मला लिहून दिलेलं होतंस की तू अद्वैतच्या जवळ जाणार नाही, त्याच्याशी नवरा बायकोचं कोणतंही नातं निर्माण करणार नाहीस. आणि मग हे सगळं काय होत आहे, हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा इकडे कला म्हणत असते की तुम्हाला दिलेला शब्द मी मोडलेला नाही, आणि एक माणुसकी म्हणून या घरात कोणाच्या बाबतीतही असं झालं असतं तरी मी अशाच पद्धतीनं वागले असते, हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते म्हणजे, तेव्हा कला सांगत असते की हो, चांदेकरांच्या घरामध्ये किंवा कोणीही इतर कोणाच्याही बाबतीत असं झालं असतं तरी मी अशाच पद्धतीनं वागले असते, असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता मी जे केलेलं आहे ते फक्त एक माणुसकी म्हणून केलेलं आहे. तेव्हा रोहिणी म्हणत असते की तुला माणुसकी दाखवायची गरजच नाही आहे, आम्ही सगळे चांदेकर आहोत ना, आम्ही सगळे चांदेकर बघून घेऊ, तू कशाला इथं आम्हाला माणुसकी दाखवायला येत आहे, कारण त्याची गरजच नाही आहे, आम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तेव्हा कला म्हणत असते की बरोबर आहे रोहिणी मॅडम, बरोबर आहे तुमचं, मी कोण लागते, पण एक गोष्ट तुम्ही विसरताय दोघी पण, मी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने अगदी 1500 लोकांच्या साक्षीने मी लग्न केलेलं आहे आणि मी चांदेकरची बायको आहे, आणि सगळेजण मला चांदेकरची बायको म्हणूनच ओळखतात, एवढं लक्षात ठेवा, कारण ही गोष्ट तुम्हाला विसरून चालणार नाही, कारण मी चांदेकरची बायको आहे, असं ठणकावून आता सगळ्यांच्या समोर कला तिथं सांगत आहे.
कारण मी लग्न करून आलेले आहे आणि मी चांदेकरसोबत लग्न केलेलं आहे आणि त्यामुळं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं घडलेल्या आहेत हे सगळं कला सांगत असते. कलाला त्यांना हेच सांगायचं असतं की काही झालं तरीही मी चांदेकरची बायको आहे आणि चांदेकर माझा नवरा आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. कारण तुम्ही कितीही नाकारलं तरीही ही गोष्ट नाकारून तुम्हाला चालणारच नाही की मी चांदेकरची बायको आहे. तेव्हा रोहिणी म्हणत असते की काय चाललंय नक्की, तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा कला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी मी शांत राहणार नाही. जोपर्यंत चांदेकरवर हल्ला झालेला तो कोणी केलेला होता ही गोष्ट मला कळणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही असं कलाने ठरवलेलं असतं. रोहिणी पण म्हणत असते की अगं सरोज वहिनी, मला काय वाटतंय माहिती आहे का, त्या मॅटरमध्ये आपण पडायला नको आहे. ही गरीब लोक आहेत, यांना काही वाटत नसते, यांना इज्जत नसते, पण आपल्याला मात्र विचार करावा लागणार आहे असं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे रोहिणीला ती सांगत असते का सरोज म्हणते की काही झालं तरी मला त्या मुलीचं म्हणणं पटतंय आणि पोलीस कंप्लेंट मी मागं घेणार नाही, पोलीस तपास हा चालूच राहणार आहे. या सर्व गोष्टी चालू असतात. म्हणजे आता सरोजने कलाची बाजू घेतलेली आहे आणि तिनं सांगितलेलं आहे की ती मुलगी म्हणते त्या पद्धतीने पोलीस तपास तर चालू राहणारच आहे, परंतु काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की पोलीस तपास हा चालू राहण्यासाठी जे काही करता येईल ते करावं लागणार आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता राहुलने पुढचा प्लॅन केलेला आहे. त्याने काय केलेलं आहे तर एक पेस्ट कंट्रोलवाला बोलवून आणलेला आहे आणि त्या पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलावून त्याने सांगितलेलं आहे की तू सगळ्यांच्या समोर येऊन सांगायचं. पोलिसही आलेले असतात. तेव्हा राहुल सांगू लागतो की दादा, त्या दिवशी जे घडलेलं होतं ते पेस्ट कंट्रोलमुळं घडलं होतं, कारण मला ना तुझ्या केबिनमध्ये काही झुरळ दिसले होते आणि मी पेस्ट कंट्रोल करून घेतलं होतं पार्टीच्या आधी काही वेळ. कला हे सर्व ऐकत असते. तेव्हा तो म्हणत असतो की त्यामुळं तिथं हा प्रॉब्लेम झालेला होता. आणि मग कला म्हणत असते केक तर घरी बनवलेला होता आणि मग केकचं काय झालेलं आहे, त्याच्यावर कसं काय पेस्ट कंट्रोलचं? तेव्हा तो म्हणतो की केकवर पण पेस्ट कंट्रोलचा फवारा मारला गेला, त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. तेव्हा कला शांत राहत नाही. कलाच्या मनातल्या शंका कुशंका चालूच असतात आणि कला म्हणू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव, मला हे सगळं पटतंय की केकवरती फवारा मारलेला होता, सगळं होतं, पण ही गोष्ट त्याच दिवशी का सांगितली नाही पोलिसांना? जेव्हा उंदीर मेले होते तेव्हाच ही गोष्ट तू पोलिसांना का सांगितली नाही? असं म्हणत कलाने त्याला जाब विचारलेला आहे. पेस्ट कंट्रोलवाला सांगत असतो की मी तो फवारा मारलेला होता आणि तो केकवर पण मारला गेलेला होता. आणि कलाने मात्र इकडे आता सगळ्यांच्या समोर वाट लावलेली आहे, ती म्हणजे राहुलची. कला स्पष्टपणे त्याला विचारते, तू जर पेस्ट कंट्रोल करून घेतलेलं होतं तर त्या दिवशी सर्वांच्या समोर का सांगितलं नाही? आणि आता राहुल पुरता अडकत चाललेला असतो, कारण त्याला माहिती आहे कला त्याची वाट लावणारच आहे. आता कलाने ही शंका उपस्थित केल्यामुळं सगळ्यांच्या समोर राहुलचा पर्दाफाश कसा होणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. थँक्यू.